नमस्कार, अंकिता's रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीपासून घुट्ट। मी इथे अख्खी सालीची डाळ घेतली, तुम्ही अख्खे उडीद पण घेऊ शकता, सफेद डाळ पण घेऊ शकता। चला आपण आज घुट्ट बनवूया। इथे आपण उडदाची डाळ कुकर मध्ये टाकले, आता ती आपण अशी स्वच्छ अशी धुवून घेऊ। बनवायला खूप सोपी आहे, एकदम पारंपरिक पद्धतीने केली जाते। रेसिपी पण खूप सोपी आहे। चला आपण आता इथे डाळ स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपण डाळ अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता डाळीच्या वरती येईल इतपत आपण पाणी टाकूया त्यामध्ये। इथे आपण आता डाळ ठेवली शिजत। आता मी डाळीमध्ये शेंगदाणे शिजत टाकते, 5 ते 6 शेंगदाणे कुकरला झाकून लावून घेऊ आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ। आपण इथे घुट्यासाठी लागणारे साहित्य घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरे घेतले, ओलं सुकं पिसलेलं खोबरं घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या। हिरव्या मिरच्या थोड्याशा जास्त घ्यायच्या आणि टेस्ट, आणि लसूण पण थोडा जास्त घ्यायचा, त्याने घुट्याला टेस्ट एकदम छान येते। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। हे बघा, आपलं मिश्रण इथे छान असं बारीक झाले। इथे आपली डाळ अशी छान प्रकारे अशी शिजली आहे। आता आपण घुट्ट बनवायला सुरुवात करूया। तेल जास्त नाही टाकायचं, त्याने घुट्ट जास्त तेलकट होतं। आता इथे टाकायची मोहरी। मोहरी छान अशी तडतडली का आपण घुट्यासाठी जे मिश्रण वाटून घेतलंय ते टाकूया। छान फ्राय करून घेऊया। घुट्ट थंडीमध्ये पेलं का पौष्टिक असतं प्यायला। थंडीमध्ये घुट्ट आवर्जून प्यावं, आणि रेसिपी पण खूप सोपी आहे बनवायला। इथे आता मस्त फ्राय करून झाले आपला घुट्टाचा मसाला। आता हळद टाकते। इथे थोडीशी मिस्टेक झाली होती, कॅमेरा ऑफ झाला होता। इथे मसाला छान फ्राय झाला का आपण त्यामध्ये घुट्ट मस्त मिक्स करून घेऊया। इथे छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही असा छान असा रंग आलाय। आता त्यामध्ये मी इथे एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं। जास्त घट्ट नाही ठेवायचं घुट्ट, म्हणजे प्यायला पण व्यवस्थित लागतात आणि भातासोबत खायला पण। आता आपण इथे त्याला 5 ते 7 मिनिट अशी छान अशी उकळी काढून घेऊया। बघू शकता असं पातळ असं झालंय। आता आपण त्याला 5 ते 7 मिनिटं उकळी काढून घेऊया। चवीनुसार मीठ पण ऍड करूया। मी डाळ शिजवतानाच मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आता थोडंच मीठ टाकते आणि मिक्स करून घेऊयात। बघ, तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाकू शकता, त्याने पण चांगला टेक्स्चर येतो, टेस्ट पण छान येते। आता याला आपण असं चांगलं उकळी घेऊया एक 5 ते 7 मिनिट। इथे छान पैकी आपलं उडदाचं घुट्ट मस्त असं उकळून तयार आहे।
आता मी गॅस बंद करते. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.